बाहेर नाही आहेत, तुमच्याच आतमध्ये त्या क्वालिटी आहेत. ज्याची तुमच्याकडे प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, सॅक्रिफाईस आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये जिंदगी जगायला लागतात त्यावेळेस निगेटिव्हिटी येऊच शकत नाही. कारण की जिथं ज्ञान आहे तिथं अंधार येऊच शकत नाही. पण जिथं अज्ञान आहे ना तिथं भीती असन, अविश्वास असन, कम्पॅरिझन असन, निंदा असन, लोकातले द्वेष बघणं असन. कारण की या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही आहे. ह्या जगामध्ये आत्तापर्यंत सुख आणि दुःख दोन्ही पण तुम्हाला भेटलं. आज पण सुख दुःख भेटते, उद्या पण भेटणार आहे. जसे ऋतू बदलतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा कसा सहन करतात, तसं तुमच्या आयुष्यात येणारे सुख दुःख तुम्हाला समभावाने भोगावं लागतील. कारण की मन समुद्रासारखं आहे आणि विचार लाटासारखे आहेत आणि त्या लाटाचं आयुष्य फार नसतं. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचाराचं पण आयुष्य जास्त काळ नसतं. कुठलीही परिस्थिती असू द्या निघून जाईल. म्हणून मला असं वाटतं की श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे.